खूप आनंद होत आहे आपल्या सर्वांना या ठिकाणी बघून. जसं आपले गुरु महाराज म्हणत असतात नेहमी, पूर्वी सिनेमागृह थिएटर भरायचे म्हणतात महाराज, पण आता काय व्हायला लागलं की इस्कॉनची मंदिरं भरायला लागली युवकांनी. तर हा बदल झालेला आहे आणि हा बदल श्रील प्रभुपादांच्या कृपेमुळे झालेला आहे. श्रील प्रभुपाद की जय. तर आपण सर्वांनी याचा स्वीकार करत आहात हे बघून आनंद होत आहे. तर आज आपण रातचा आपला जो विषय असणार आहे तो विषय आहे अस्थाई जीवन में जो अभी चल रहा है आप सभी का जीवन हो या सबका जीवन, ये कलयुग या इस भौतिक जगत अस्थाई है. इस अस्थाई जगत में या जीवन में स्थायी भक्ती कैसे करें, या अस्थिर जीवनामध्ये आपण स्थिर भक्ती कशी केली पाहिजे याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. भगवद्गीतेमध्ये श्लोक पण आहे याच्या संदर्भामध्ये. भगवंताने अर्जुनालाही सांगितलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. अध्याय 9 श्लोक क्रमांक 33. त्यामुळे तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणू शकता. दोन्ही हात जोडा आणि माझ्या पाठीमागं म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरौ श्रीयुतपदकमलान् श्रीगुरून् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. नमो महावदन्याय कृष्णप्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग श्लोक क्रमांक 33 माझ्या पाठीमागं म्हणू शकता. किं पुनर्ब्रह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यं सुखं लोकम् इमं प्राप्य भजस्व माम्. किं पुनर्ब्रह्मणः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यं सुखं लोकम् इमं प्राप्य भजस्व माम्. श्लोकाचा अर्थ आहे, तर मग सदाचारी ब्राह्मण भक्त आणि राजर्षींविषयी काय सांगावे. म्हणून या अनित्य दुःखमय जगतामध्ये आल्यामुळे माझ्या प्रेममयी सेवेमध्ये संलग्न हो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत या जगाची स्थिती अवस्था काय आहे, अनित्य आणि दुःखमय जगतामध्ये स्थित हो. तर हे फार महत्वाचं आहे. आजचा आपला जो टॉपिक आहे त्याच्याशी. आणि आज जे आपण गीत गायलं, दुर्लभ मानव जन्म लभिया संसारे,
कृष्ण नाव भजेन दुःख कहिबो कहारे. जर आपण कृष्णाचं भजन या अनित्य संसारामध्ये केलंच नाही तर आपल्याला काय या जीवनाचं उपयोगच होणार नाही. मनुष्य जीवनाचा जीवन गेले वाया न भजता पंढरीच्या राया. पांडुरंगाचं जर भजनच नाही केलं, भगवंताचं भजन केलंच नाही तर हे जीवन आपलं वायाच जाईल. आणि ते कसं करायचं आणि त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर आपल्या सर्वांना तर माहिती आहे हे मनुष्य जीवन इतकं दुर्मिळ आहे. तुकाराम महाराज म्हणाले, एक एक योनी कोटी कोटी फेरा. एका एका योनीमध्ये कोटी कोटी जन्म घेतल्याच्या नंतर हा मनुष्य जन्म आम्हाला मिळतो. आणि तो जर आम्ही असाच वाया घालवला तर मग आम्ही कसे आहोत? गर्द भेर मत्त हय. जसं या गीतामध्ये बोललो आपण, गाढवाप्रमाणे आहोत म्हणलेलं आहे. गाढव काय करतं? त्याला जेवढं ओझं देईल तेवढं वाहण्याचं काम करत असतं. आणि या जगातले जे लोक आहेत ज्यांना या भागवताचं भगवद्गीतेचं ज्ञानच नाहीये ते लोक काय करतात? कशाप्रमाणे आहेत? गाढवाप्रमाणेच आहेत. तर कधी कधी आता बघ, गाढव काय करतं? किती मूर्ख असतं ते गाढव. कारण त्याला माहिती आहे मी जर थोडस दूर गेलो तर मला हिरवा चारा खायला भेटणार आहे. पण तरी सुद्धा ते काय करत असते? मालकाच्या घरात, ज्या मालकाने त्याला सांभाळले, जेवढं ओझं टाकेल तेवढं ओझं ते वाहत असते. तसं या भौतिक जगातले लोक, अनेक सगळे लोक जे जे अध्यात्माशी कनेक्टेड नाही आहेत, ते सगळेच लोक कसे आहेत? त्या गाढवाप्रमाणे आहेत. का? तर त्यांना ज्ञान नाही. कशाचं ज्ञान नाही? जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. 4 गोष्टींचं ज्ञान नाहीये लोकांना. जन्म मृत्यू जरा आणि व्याधी हे 4 दुःख आहेत. पण बाकीचे दुःख लोक घेऊन बसलेत. काय दुःख आहे लोकांना? कुणाला जॉब नाहीये, कुणाला कॉलेजला ऍडमिशन, आता तुमच्या संदर्भात बोलायचं झालं तर कॉलेज चांगलं भेटत नाही, ऍडमिशन भेटत नाही, पुढं काय करायचं, करिअरचे ऑप्शन्स, किती 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 प्रॉब्लेम्स आहेत. तर हे सगळे मायन्यूट प्रॉब्लेम्स आहेत, छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत. पण आम्ही काय करतोय? त्यालाच घेऊन बसलोय मोठं म्हणून. सगळ्यात मोठे प्रॉब्लेम्स कुठले असतील तर ते जन्म मृत्यू जरा व्याधी हे प्रॉब्लेम्स आहेत. आणि मग याच्या संदर्भामध्ये स्थायी संबंध आपला भगवंतांशी आहे. आणि हे जगत भगवंतांनी कसं केलंय? अस्थायी केलंय. आणि आपल्याला जे शरीर मिळालेलं आहे, हे शरीर भेटले की नाही, मनुष्याचं शरीर, ते पण कसं आहे? स्थायी आहे का? नाही, अस्थायी आहे. आणि तेवढं मोजून दिलेले श्वास आहेत, प्रत्येकाला मोजून दिलेले श्वास आहेत. तेवढं तुमचं संपलं की हरिबोल होणार आहे आपलं सगळ्यांचं. दिलेले मोजून श्वास संपले की काय होणार आहे? हरिबोल. आणि मग कधी कधी लोकांना हे पचत नाही, रुचत नाही. बघा, एखादा जर व्यक्ती अचानकपणे गेला, किती लोक रडतात, आमचा होता असा गेला, हो असं झालं तसं झालं. का? कारण गेला तो, त्याला तेवढाच जगणार होता तो. आणि मग काही काही लोकांना तर हे वाटत, त्यांना हेच माहित नाही की आम्ही मरणार आहोत. गुरु महाराज सांगतात की एका व्यक्तीला लोक म्हणतात आम्हाला वेळच नाही, कधी कधी हे ज्ञान घेण्यासाठी वेळ नाही म्हणतात, क्लासला यायला वेळ नाही, सत्संगला येण्यासाठी वेळ नाही, देवाचं दर्शन घ्यायला सुद्धा वेळ नाही. आणि देवपूजा तर आता लांबचीच गोष्ट झाली. गावाकडे थोडंफार चालते, शहरामध्ये जर तुम्ही गेलात तर देव नसतोच लोकांच्या घरात. नास्तिकता वाढायला लागलेली आहे खूप. का? तर लोकांना वेळच नाही. आणि मग नको हे गीता भागवत. काही ठिकाणी आता अजून पुन्हा या सगळ्या गोष्टी वाढायला लागल्या, पण बऱ्याच ठिकाणी नास्तिकता वाढत आहे. तर तो जो व्यक्ती होता तो म्हणायचा मला वेळ नाही, वेळ नाही, वेळ नाही. आणि वेळ नाही म्हटल्यानंतर एकदा काय झालं, तो ड्रायव्हिंग करत होता, त्याच्याकडे मोठी कोणती गाडी आहे सध्या सगळ्यात जास्त महागडी? कोणती माहिती तुम्हाला? मला तर माहित नाही जास्त. रोल्स रॉयस. तर ती चालवत असेल आणि त्याच्यामध्ये मग त्याला कॉल येतो, ट्रिंग ट्रिंग आवाज, आणि तो फोन उचलतोय. हॅलो हॅलो हॅलो, मला वेळ नाही हो, मला वेळ नाही. तिकडून आवाज येतो, यमराज स्पीकिंग. आवाज तिकडून काय येतो? यमराज स्पीकिंग. तरी पण हा काय म्हणतोय? सॉरी, आय डोंट हॅव टाइम. आणि आय डोंट हॅव टाइम म्हणून जर पुढं इतका वेगात चाललेला असतो, टर्न असतो, थोडीशी गाडी इकडे होते आणि एवढा मोठा ऍक्सिडेंट. आणि कारण यमराजाचा कॉल आलेला होता, तो सुद्धा घेता आला नाही. तर त्यामुळं तो कॉल येण्याच्या अगोदर आपण काय केलं पाहिजे? भगवंताच्या भक्तीमध्ये स्थिर व्हायला पाहिजे. जसं अर्जुन भगवंताच्या भक्तीमध्ये स्थिर झालेले होते. अर्जुनाला उपदेश गीता ऐकल्यानंतर अर्जुन काय म्हणतो? स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव.
आता अर्जुन काय म्हणला, आता मी स्थित झालोय. कशामध्ये स्थित झालोय? ज्ञानामध्ये स्थित झालेलो आहे. कोणत्या ज्ञानामध्ये स्थित झालो? मी शरीर नसून आत्मा आहे या ज्ञानामध्ये मी स्थित झालो. आणि त्यामुळं काय झालं? गत संदेह, माझा सगळा संशय दूर झालेला आहे. आणि जोपर्यंत संशय दूर होत नाही तोपर्यंत आपण भगवत भक्तीमध्ये स्थिर होऊ शकत नाही. त्यामुळं कुठलाही मनामध्ये थोडासा जरी संशय असला तरी सुद्धा आपण भगवत भक्तीमध्ये स्थिर होऊ शकत नाही. त्यामुळं कधीही मनात कुठल्याही प्रकारचा संशय ठेवू नये भगवंतांबद्दल किंवा या नामजपाबद्दल, हरिनामाबद्दल, वैष्णवांच्या संघाबद्दल, संतांबद्दल कुठल्याही प्रकारचा संशय मनामध्ये नसावा. आणि जर मन मोकळीपणाने आपण भक्ती केली तर आपण लगेच भगवंतांना प्राप्त करू शकतो. तर आमचं झालंय काय? उद्देश तर अनेक आहेत या मनुष्य जीवनाचे उद्देश, बरोबर आहे की नाही? आता जर मी तुम्हाला विचारलं व्हॉट इज द एम ऑफ युअर लाईफ, बरोबर आहे की नाही? देअर विल बी शॉर्ट टर्म एम, लॉंग टर्म एम असू शकतं. जे की सध्या जे तुम्ही शिकत आहात त्यानुसार तुमचं काही ध्येय असू शकतं. आणि लॉंग टर्म एम काय आहे सर्वांचंच आपल्या? काय आहे? काय असायला पाहिजे? भगवत प्राप्ती, टू गो टू बॅक टू गॉड हेड, हे भगवत लॉंग टर्म एम सर्वांचंच असायला पाहिजे. कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. नाहीतर काय होणार? पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह दुस्तारे खलु विस्तारे कृपया पाहि पाहि मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. पुन्हा पुन्हा त्या आईच्या गर्भामध्ये आम्हाला जावं लागेल नाही जर आम्ही भक्ती केली. आम्ही जर हे जीवनाचं ध्येय आम्ही हे ठेवलंच नाही. बऱ्याच लोकांचं हे ध्येय नसतंच. काय ध्येय असतं मग त्यांचं? जन्म घ्यायचंय, जीने के हे 4 दिन बाकी हे बेकार दिन, आहे की नाही? मग बरेच लोक काय 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 कन्सेप्ट आणतात आणि मग आम्ही त्याच्यामध्ये अडकून राहतो. जसं एक मूल आहे, काही लोक समुद्र किनाऱ्यावरती फिरायला जातात सिटीमध्ये वगैरे, आणि तिथं गेल्यानंतर लहान पोरं काय करतात? छोटंसं वाळूचं घरटं बनवतात. वाळू असते तिथं ते, आणि आई वडील इकडे फिरत असतात पण ते घरटं बनतं. आणि बनल्यानंतर पूर्ण ही होतं ते घरटं, आणि हळूच काय ते समुद्राची लाट येते, आणि लाट आली की काय होतं? ते घरटं मोडून जातं आणि ते पोरगं रडायला लागतं. का? मी केलेलं घरटं मोडलं, मी केलेलं घरटं मोडलं, मग त्याला दुःख होतं. मग त्याची आई येते आणि म्हणते, बाळा आता घरी चल, आपल्याला आपली घरी जायची वेळ झालेली आहे. तर त्यावेळेस ते मुलगा म्हणते की नाही, मला पुन्हा घर बांधायचंय, मी येणार नाही, मला पुन्हा घर बांधायचं. आता कसं आहे? आता बघा, त्या समुद्राच्या तटाशी, त्या समुद्राच्या किनाऱ्याशी, त्या वाळूशी त्याचा किती वेळाचा संपर्क आला? जो गेला अर्ध्या 1 तासाचा संपर्क आला असेल, बरोबर आहे की नाही? आणि पण त्याच्या आईचा त्याच्याशी कधीपासून संपर्क आहे? जन्मापासून. पण त्या वाळूच्या संपर्कामध्ये आल्यानंतर किंवा त्या समुद्राच्या त्यानं जे तेवढा संपर्क आला, पण तो काय करला? त्याच्यामध्ये त्याचं मन जे आहे ते त्याच्यामध्ये अडकलं आणि त्यामुळं तो रडायला लागलाय. पण त्या आईला माहितीये की तो त्यानं बांधलेल्या त्या वाळूच्या घरात तो राहू शकतो का? नाही. हे कुणाला माहितीये? आईला माहितीये. म्हणून आई काय करते? त्याला परत घेऊन जाते. तसं आपण कुठं होतो? आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, तुकाराम महाराज म्हणाले. तुकाराम महाराज वैकुंठवासी होते, एकटेच होते का? मग आम्ही काय? आम्ही इचलकरंजीवासी आहोत का? आम्ही कुठले आहोत मग? आम्ही सुद्धा वैकुंठवासीच आहोत, पण आम्ही विसरलो. मग आम्ही इथं आलो, आणि इथं आल्यानंतर मग जसं तो लहान मुलगा ते घरटं बांधण्यामध्ये व्यस्त झाला, तसं आम्ही सुद्धा आमचं घर बांधण्यामध्ये व्यस्त झालो, बरोबर आहे की नाही? माझा सोन्याचा संसार, राजराणीचा दरबार. आम्ही लहान असताना एक पिक्चर आलेला होता, कुठला? चिमणी पाखर. बघितलं असेल तुमच्यापैकी काही जणांनी, चिमणी पाखर म्हणे, आणि त्याच्यामध्ये हे गाणं होतं, माझा सोन्याचा संसार. सोन्याचा संसार कधी होऊ शकतो का या जगामध्ये? नाही होऊ शकत. तरी सुद्धा जे असं म्हटलं जातं की जे न देखे रवी वो देखे कवी. काही लोक असतात ते त्या उपमा इतक्या देतात, आणि मग अशा काही शब्दांच्या खेळामध्ये काही लोक अडकतात. यामिमाम पुष्पिताम वाचा प्रवदंती पंडितः.
तर काही पंडित असतात, भाषेमध्ये असतात प्रवीण, बोलण्यामध्ये प्रवीण लोक असतात, आणि मग ते काही असं काही मोठं बोलून काहीतरी करून लोकांना आकर्षित करून घेतात शब्दांच्या द्वारे, बघा. आणि आपण आकर्षित होतो पण आणि तशाच काही गोष्टी सुद्धा या संसारामध्ये आहेत. जसं त्या मुलाचं उदाहरण मी सांगितलं आपल्या सर्वांना, तर ते मूल, तर तसं भगवंताशी आपला स्थायी संबंध आहे, आणि ती आई म्हणजे त्या भगवंताप्रमाणे आहे. आणि तो वाळूचा, तो सागराचा किनारा म्हणजे जसं हे शरीर आपल्याला तात्पुरतं भेटलेलं आहे, तर त्या तात्पुरतं भेटलेलं शरीरच आपण काय झालो, त्या शरीरालाच आपण कायमस्वरूपी मानून बसलेलो आहोत, आणि मग आपला वेळ सगळा त्याच्यामध्ये निघून जातो आणि आपण स्थिर होऊ शकत नाही. कारण हे शरीराचे चोचले पुरवण्यासाठीच आम्ही दिवसभर वेळ घालवतोय. मग तरुण मुलं असतील तर काय, मग तो बॉडी स्प्रे काय, आणि मग हेअरस्टाईल काय, आणि मग त्या आरशासमोर जाणं, प्रत्येक कितीतरी वेगळ्या गोष्टी आजकाल कॉस्मेटिक्स किती आलेले आहेत. तर आम्ही सुंदर दिसावं. दिवसा शरीर साजे, दिवस कशामध्ये गेला? शरीराला सजवण्यामध्ये दिवस गेला, आणि रात्र झोपण्यामध्ये गेली, आणि मग जीवन असंच गेलं, पूर्ण वायाच जाईल. त्यासाठी काय केलं पाहिजे? भक्तांचा संग केला पाहिजे. तर दोन प्रकारचे श्रील प्रभुपाद सांगतात, देर आर 2 टाइप्स ऑफ ड्युटीज इन दिस मटेरियल वर्ल्ड. सो वन इज कंडिशनल ड्युटी अँड कॉन्स्टिट्यूशनल ड्युटी. तर आता हे समजून घेण्याचा भाग आहे, कंडिशनल ड्युटी आणि कॉन्स्टिट्यूशनल ड्युटी. कंडिशनल ड्युटी म्हणजे परिस्थितीवश निभावावं लागणारं कर्तव्य. जसं आता तुम्ही सगळे आहात, कॉलेज करत असाल, कुणी जॉब करत असेल, तर अभ्यासाच्या वेळेस तुम्हाला काय करावं लागेल? अभ्यासच करावा लागेल. परीक्षा आली की एक्झाम द्यावीच लागेल ना. सो दॅट इज कंडिशनल ड्युटीज. परिस्थितीवश या जगामध्ये जन्म घेतल्यानंतर काही कर्तव्य निभावावी लागणार आहे, त्याला म्हणायचं काय? कंडिशनल ड्युटीज. आणि कॉन्स्टिट्यूशनल ड्युटीज ती आहे भगवंतांची सेवा. जसं आपण जेव्हा आत्मा आहोत, आपण शरीर नसून आत्मा आहोत, आणि मग त्या आत्म्याचा काय स्वभाव आहे? दोन स्वभाव आहेत आत्म्याचे. एक म्हणजे काय? आनंदी राहणे. ओके, ते तर आहे, तो आत्म्याचा गुणधर्म आहे. पण स्वभाव दोन आहेत, ते म्हणजे प्रेम आणि सेवा. समजलं? आत्म्याचे 2 स्वभाव कुठले? प्रेम आणि सेवा. प्रत्येक जीव हा कोणावर ना कोणावर तरी प्रेम करतो. लक्षात आलं? प्रत्येक जीव कोणावर ना कोणावर तरी प्रेम करत आहे, आणि मग प्रत्येक आणि कोणाची ना कोणाची तरी सेवा करत आहे. आणि नुसतंच जर आपण म्हणत असू की माझं खूप प्रेम आहे, एखादा जर मुलगा आहे, तरुण मुलगा आहे, आणि तो त्याच्या प्रेयसीला जर म्हणत असेल की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आणि नुसतं बोलून काय होणार आहे का? नाही. त्याच्यासाठी काहीतरी सेवा पण करावी लागेल. तिला कुठेतरी घेऊन जावं लागेल, कॅफेमध्ये असेल, कुठेतरी फिरायला बागेत असेल, काहीतरी करावं लागेल की नाही त्याच्यासाठी. तरच तुम्ही ते प्रेम दर्शवू शकता, किंवा त्या समोरच्या व्यक्तीलाही ते प्रेम समजेल की हा खरंच याचं माझ्यावरती प्रेम आहे. पाकिट खाली करावं लागतं, नाही नुसतंच प्रेम आहे म्हणून प्रेम वाढत नाही. बरोबर आहे की नाही? आणि आजकालचं तर प्रेमावरती काय सांगावं. तर हे प्रेम, आणि प्रेम केवळ कोणाशी केलं जाऊ शकतं? कोणावर केलं जाऊ शकतं? भगवंतावरती केलं जाऊ शकतं. ते पण तितकीच महत्वाचं. मग या भौतिक जगात जे प्रेम आहे ते केवळ आकर्षण आहे. परवा आम्ही क्लासमध्ये ऐकत होतो, याज्ञवल्क्य ऋषी आहेत, त्यांची एक पत्नी होती. तर त्यांना प्रश्न विचारला की या जगातलं प्रेम, किंवा या जगात ज्या ड्युटीज केल्या जातात, जी कंडिशनल ड्युटी म्हणलं मी आता, परिस्थितीवश केलेली कर्तव्य जी आहेत ते निस्वार्थी असू शकतात का? काही स्थितीमध्ये असू शकतात, एक्सेप्शनल केसेसमध्ये. पण ते याज्ञवल्क्य ऋषी त्यांना म्हणतात की या जगात एखादा पती पत्नीचं प्रेम असेल, तर एखादी पत्नी पतीवरती प्रेम करते किंवा पती पत्नीवरती प्रेम करत असेल, तर त्या दोघांचा त्याच्यामध्ये स्वार्थ आहे. असं कुणीच या जगात निस्वार्थी प्रेम करू शकत नाही. फक्त भगवंत आणि विशेष करून एखाद्या व्यक्तीची आई करू शकते. तर ते प्रेम आपल्याला जर प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी भगवंतांची सेवा करणं गरजेचं आहे.
आणि त्यासाठी स्वतःचं मन स्थिर करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल? मनाची स्थिरता येण्यासाठी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर ह्या ज्या दोन ड्युटी सांगितल्या, कंडिशनल ड्युटी आणि कॉन्स्टिट्युशनल ड्युटी, तर ह्या कशा आहेत? जसं हॉरिझॉन्टल ड्युटी म्हणू शकतो आणि व्हर्टिकल ड्युटी. जसं एखादा बदक असतो, बदक, तो बदक काय करतो? फक्त जमिनीवरती हे करू शकतो आणि पाण्यामध्ये. तो उंच उडू शकतो का बदक? पंख असतात तरी सुद्धा उंच उडू शकत नाही. पण एखादा राजहंस असेल किंवा हंस असेल, तो काय करतो? तो उंच वरती भराऱ्या मारू शकतो. तर हा फरक आहे. तर त्या बदकाप्रमाणे आपण या संसारातच नाही राहिलं पाहिजे, तर त्या राजहंसाप्रमाणे आपण स्वतःला ओळखून काय केलं पाहिजे? उंच भरारी घ्यायला शिकलं पाहिजे. आणि ती भरारी, त्यासाठी स्वत्वाची ओळख करण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? ज्ञानाची आवश्यकता आहे. याच्यासाठी भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंना जेव्हा सनातन गोस्वामी भेटले, त्यावेळेस त्यांनी प्रश्न विचारला, केने आमार जारे तापत्रय, मी कोण आहे? भगवंत कोण आहेत आणि माझा त्यात भगवंताचा काय संबंध आहे? हा प्रश्न आम्ही विचारावा. आणि हा प्रश्न विचारल्यानंतर दॅट इज अवर रिअल आयडेंटिटी, की मी शरीर नसून आत्मा आहे हे समजण्यासाठीच पूर्ण आयुष्य निघून जाईल. आणि म्हणून श्रील प्रभुपाद भगवद्गीता असो किंवा कुठलंही श्रील प्रभुपादांचं कोणतंही पुस्तक तुम्ही घ्या, त्या प्रत्येक पानावरती प्रभुपाद काय सांगतात? आय एम नॉट दिस बॉडी, आय एम सोल. जेणेकरून काय होईल की सारखं मनावरती बंबार्डिंग होईल त्या गोष्टीचं आणि एक ना एक दिवस आम्हाला ते समजेल. बघा, एखादी गोष्ट सारखी सांगितली जाते तेव्हा ती ध्यानात बसते, फिट होते. आणि विशेष करून या कलियुगातल्या लोकांचं तर अवस्था कशी आहे? मंदहास, मंद मतयो, मंद भाग्यात उपद्रतः, उपद्रवी लोक आहेत. मग त्यांच्यासाठी काय आहे? त्यांच्यासारखी सारखं सांगावं लागतं लोकांना की असं नाही बाबा, असं नाही, असं 4-5 वेळा सांगितल्यानंतर एखादी गोष्ट आपल्याला लक्षात राहते. श्री राधा श्याम सुंदर की जय. तर या ठिकाणी सांगितलं की कसं आहे ही भौतिकता कशी आहे? तर आम्ही अडकून राहतो. कसे अडकून राहतो? तर त्याच्यासाठी एक उदाहरण आहे. जसं रस्त्याचं काम चालू होतं आणि त्या ठिकाणी डांबर ओढतात ना, डांबर रस्त्यावरती, तर ते डांबराने भरलेले बॅरल्स होते आणि वरती माकड होतं, त्या झाडाखाली ठेवले होते ते, आणि वरून ऊन असल्यामुळे ते चमकत होतं डांबर. त्या माकडाला काय वाटलं, हे काहीतरी खायचीच गोष्ट आहे. टुनकन उडी मारून ते खाली आलं, त्या बॅरेलच्या काठावरती बसलं आणि त्यानं काय केलं, स्वतःचा एक हात त्या डांबरामध्ये घातला. जसं एक हात घातला तसं तो चिकटून बसला आणि तो हात काढण्यासाठी त्यानं परत काय केलं, दुसरा हात घातला त्या डांबरामध्ये. दोन्ही हात चिकटून बसल्यानंतर त्याला काय वाटलं, थोडंसं आपण आणखी हे करावं, म्हणून हे त्याची जी छाती होती ती अशी पूर्ण चिकटून बसलं ते माकड, त्याला बाहेरच येता येईना. तर अशी अवस्था या जगामध्ये आपण पण काय करत आहोत? या भौतिक जगामध्ये एखादी परिस्थिती जेव्हा येते तर त्याच्यामध्ये आपण अडकतो आणि अडकल्यानंतर पुन्हा स्वतः प्रयत्न जेव्हा करतो तर पुन्हा आपण अधिक त्याच्यामध्ये अडकत जातो. ते माकड ओरडायला लागलं आणि ओरडल्यानंतर आसपास जे लोक होते रस्त्यावरती काम, ते आले आणि त्याने काय केलं, त्या माकडाला सोडवलं, बाहेर काढलं. तर आपण याच्यावरून समजू शकतो की बाहेर कोण काढू शकतं? जो त्याच्यामध्ये अडकलेला नाही, जो भौतिकतेच्या गर्तेत अडकलेला नाही, तो व्यक्ती बाहेर काढू शकतो. म्हणजेच त्या माकडाला जसं त्या माणसाने बाहेर काढलं जो अडकलेला नव्हता, तसं या भौतिक जगाच्या बंधनामध्ये 3 गुणामध्ये काही लोक अडकलेली आहेत किंवा स्वतःच्या कर्माच्या बंधनामध्ये जे अडकलेली आहेत, त्यांना बाहेर काढण्यासाठी भगवंतांनी कुणाला पाठवलेलं आहे? श्रील प्रभुपादांसारख्या शुद्ध भक्तांना पाठवलं. त्यानंतर या भगवद्गीतेसारखं शास्त्र भगवंताने आपल्याला दिलं. आणि या सगळ्या गोष्टी जर आपण वाचल्या किंवा भक्तांचा संग केला तर आपणही त्या भौतिकतेच्या गर्तेतून बाहेर पडू शकतो. म्हणजे स्थायी गोष्टींबद्दल आपल्याला ज्ञान होईल. आता सध्याचं जे ज्ञान आहे ते कसं आहे? आपल्याला अस्थायी गोष्टींबद्दलचं सगळं ज्ञान. मग तुम्ही जे शाळा कॉलेजमध्ये जे घेताय ते सुद्धा अस्थायी गोष्टींबद्दलचं ज्ञान आहे. लक्षात येत आहे ना?
जे तुम्ही शिकताय फिजिक्स, बायोलॉजी, मॅथ्स, जे काही आपल्याला शिकवलं जातं ते सगळ्या अस्थायी गोष्टीच आहेत, त्या बदलणाऱ्याच आहेत की नाही. बघा, तुम्ही लहान असताना तुम्हाला जे काही शिकवलं किंवा जे काही तुमचा सिलेबस होता तो सिलेबस आता आहे का? नाही, तो बदलतो, दर 10 वर्षांनी बदलतो. आहे आता लवकर बदलत असेल, आमच्या वेळेस बदलायचं 10 वर्षांनी. तर म्हणजे किंवा काल जी पेपरामध्ये बातमी आली ती आज येते का? नाही. म्हणजे ह्या इथल्या सगळ्याच गोष्टी अस्थायी आहेत, बदलणाऱ्या आहेत. किंवा आपलं शरीर हे पण बदलणारच आहे. जसं तुम्ही लहान होता ते आता तुम्ही राहिलात का? नाही. म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे की मी काय आहे, मी कोण आहे, आत्मा आहे, आणि आत्मा कधीही बदलत नाही. शरीर मोठं व्हायला लागले म्हणून आत्मा पण वाढायला लागलाय का? आत्म्याची साईज वाढायला लागली का असं वाटतंय का? कोणाकोणाला असं वाटतंय शरीर मोठं व्हायला लागलं म्हणजे आत्मा पण मोठा होतोय? नाही. आणि एखाद्या मनुष्याचा आत्मा, एका हत्तीचा आत्मा, माणसाचा आत्मा काही फरक आहे का? किंवा मुंगीचा आत्मा, मुंगी पण एक जीव आहे की नाही, सजीव आहे, तिच्यामध्ये असणारा आत्मा आणि हत्तीमध्ये असणारा आत्मा लहान मोठा असतो का? नाही. कारण शरीर वेगवेगळं असलं तरी आत्मा तोच आहे, एकच आहे, आणि तो फार सूक्ष्म आहे, अतिसूक्ष्म आहे. केशाग्र शतभागस्य शतधा कल्पितस्य च, तेवढा छोटासा आत्मा, आणि तो आत्मा मी आहे. त्या आत्म्याचा स्वभाव ओळखला पाहिजे आम्ही, आणि त्यानुसार आम्ही जर कार्य केलं, मग आम्ही काय करतोय, आम्ही त्या, तर जसं संत चोखामेळा आहेत ते त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भूललासी वरलिया रंगा. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भूललास वरलिया रंगा. म्हणजे वरवर जे दिसतंय त्याला भूलू नका, आतमध्ये जे आहे ते शोधलं पाहिजे. म्हणजे आतमध्ये काय, आपण आपल्या शरीरात आत्मा आहे, त्या आत्म्याला ओळखलं पाहिजे, म्हणजे स्वतःला ओळखलं पाहिजे, आत्मसाक्षात्कार करून घेतला पाहिजे. तर जसं एखादी गोष्ट जेव्हा आपण मागवतो किंवा नवीन घरामध्ये येते, जसं लहानपणी एकदा एका घरामध्ये टीव्ही आणला गेला, आणि तो टीव्ही, तर त्याच्यामध्ये बाहेरून मागवल्यानंतर किती पॅकिंग करावं लागतं त्याला, आतमध्ये पॅकिंग, परत त्याच्यावरती थर्माकॉल, त्याच्यावरती बॉक्स, हे ते सगळं एवढं पॅकिंग 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 सगळं पॅकिंग आणलं. सगळे गल्लीतले मुलं गोळा झाले, काय आणलं काय आणलं, काकांनी काय आणलं, काकांनी काय आणलं. आणि आणल्यानंतर त्या काकांनी ते पॅकिंग उघडलं, पॅकेज जे काही होतं उघडलं, घरात आणलं, आणि टीव्ही टेबलवरती काढून ठेवला. आणि लहान मुलं आकर्षित कशाकडे होत होती? थर्माकॉल. त्यांना ते थर्माकॉल हवं होतं खेळायला. काका काका आम्हाला थर्माकॉल द्या ना, आम्हाला थर्माकॉल द्या ना. ते थर्माकॉल त्यांना दिलं, आणि ते मुलं बाहेर गेले, बाहेर जाऊन त्या थर्माकॉलशीच खेळत बसले. आणि ते चर्चा काय करतायत मुलं, काका किती चांगले आहेत, त्याने आपल्याला थर्माकॉल दिलं खेळायला. तर आमचं असं झालंय, टीव्ही महत्वाचा आहे का तर थर्माकॉल महत्वाचा आहे? सांगा. टीव्ही महत्वाचा आहे, पण त्या मुलांसाठी काय महत्वाचं आहे? तसं आम्ही पण त्या लहान मुलांसारखे, आम्हाला भगवंताने एवढं चांगलं मनुष्य शरीर दिलं, आणि त्याच्यामध्ये एवढं भगवद्गीता दिली, साधू दिले, श्रील प्रभुपादांसारखे संत दिले, तुकाराम महाराजांसारखे संत दिले, आणि संतांच्या भूमीमध्ये जन्म दिला, पंढरपूर दिलं. काय दिलं नाही भगवंताने? सगळ्या काही गोष्टी दिल्या, पण आम्ही अडकलोय कशामध्ये? जसं ते मुलं त्या थर्माकॉलशी खेळण्यात अडकले, तसं आम्ही अडकलेलो आहे. तर आम्हाला काय करावं लागेल? त्याच्यातून बाहेर पडावं लागेल, त्या थर्माकॉलशी आसक्त न होता. म्हणजे पॅकेजिंग आहे त्याच्याकडे, आकर्षित पॅकेजिंग असल्यामुळे आपण आकर्षित होतोय, बरोबर आहे की? तर बघा, तर यासाठी गीतेमध्ये सांगितलं, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुने चैव स्वपाके च पंडितः समदर्शिनः. तर पॅकेजिंग कसं केलेलं आहे त्याच्यावरतीच आपण भाळून, एखादा मनुष्य भाळला जातो. तर एखादी सुंदर मुलगी आहे, ती रस्त्यावरून चालली, किंवा स्त्री आहे समजा, ऐन तारुण्यामध्ये आलेली आहे, सुंदर, दिसायला सुंदर आहे, केस असे डोक्यावरून हे आहेत, आणि सुंदर अशी साडी वगैरे परिधान करून रस्त्यावरून चाललेली आहे. पॅकेजिंग सुंदर आहे, सगळेजण आकर्षित होऊन तिच्याकडेच बघायला लागले. कालच आम्ही एका ठिकाणाहून येत होतो, तर एक मुलगी गाडी शिकत होती, ती नवीन शिकत होती, स्कूटी घेऊन आलेली होती, रस्त्यावरती शिकत होती,
आणि बरेच जण येणारे जाणारे काय होत होते, तिच्याकडेच बघत होते आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक व्हायला लागलेलं तिथं. इतकी लोक, विचित्र प्रकार. तर काय झालं तर आमच्या ड्रायव्हरने शेवटी म्हटलं, अहो काय झालं, एवढं काय हे व्हायला लागलं? अहो ती मुलगी तिकडे नवीन आहे, गाडी शिकते आणि सगळे लोक तिच्याकडे बघतायत म्हणले. ते का तर पॅकेजिंग सुंदर आहे. पण तसं श्रील प्रभुपाद सांगतात की, श्रील प्रभुपाद एक स्टोरी सांगतात. एक राजकन्या होती आणि एक राजकुमार होता आणि दोघं भेटले आणि भेटल्यानंतर त्या राजकुमाराला ती राजकन्या खूप आवडते आणि तो म्हणतो की मला तुझ्याशी विवाह करायचा आहे. ती म्हणते आता नाही, तू 15 दिवसांनी ये. आणि त्या 15 दिवसामध्ये, का म्हणे 15 दिवसांनी, तर हे जे सौंदर्य आहे ते मी माझं सौंदर्य, खरं सौंदर्य तुला दाखवते म्हणते ती. आणि जेव्हा 15 दिवसांनी तो राजकुमार येतो तर त्या राजवाड्याच्या बाहेर असे भांडे ठेवलेले असतात मोठे मोठे, आणि तिथे एक अशी कृश झालेली, अतिशय हे झालेली कन्या त्या ठिकाणी बसलेली आहे. राजकुमार येतो घोड्यावरून आणि विचारतो, काय हो म्हणे, इथली राजकुमारी कुठे आहे? तर ती राजकुमारी म्हणते, ती मीच आहे. म्हणतो, शक्यच नाही, तुम्ही इतक्या सुंदर होता आणि तुमचं सौंदर्य गेलं कुठे सगळं? ती काय म्हणते, हे बघ भांडी सगळे ठेवलेले आहेत नाही, त्यात माझं सौंदर्य आहे, उघडून बघ. आणि तो जेव्हा उघडायला चालू करतो, हरे कृष्ण, तर त्यानं जेव्हा ती भांडी उघडायला चालू केलं तर त्याच्यामध्ये एकामध्ये मल मूत्र, त्यानंतर शरीरामध्ये जे काही आहे ते सगळं काही त्याच्यामध्ये ठेवलेलं होतं. आणि हे बघून त्याला वाटलं की, त्यावेळेस ती राजकन्या सांगते की हेच ते सौंदर्य आहे माझं, ज्याच्यावरती तू मोहित झालेला होतास. जे पॅकेजिंग, जे आता सांगितलं, जसं आपण केवळ या पॅकेजिंग वरती आकर्षित होतोय आणि त्यामुळं जे अस्थायी आहे ते शरीर ॲज इट इज कधीच तसं राहत नाही. बघा, एखादी स्त्री जर तरुण वयामध्ये सुंदर असेल, तेव्हा जेव्हा तिचं विवाह होतो, तिला अपत्य होतात आणि परत म्हातारे झाल्यानंतर ॲज इट इज राहतं का ते सगळं सौंदर्य? नाही, कुणाचं सौंदर्य तसं राहत नाही. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण या जगाचाच प्रत्येक गोष्ट अस्थायी आहे. केवळ भगवंत आणि भगवंताचं नाव सोडलं तर. यासाठी शंकराचार्य त्यांच्या भजगोविंदम मध्ये लिहितात, यावत पवनो निवसति देहे तावत पृच्छति कुशलम गेहे गतवती वायो देहापाये भार्या बिभ्यति तस्मिन् काये भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. ते म्हणतात की यावत पवनो निवसति देहे, जोपर्यंत या शरीरामध्ये आत्मा आहे तोपर्यंत या शरीराला किंमत आहे. बरोबर आहे की नाही? एखाद्या आपण गाडीवरून चाललोय आणि एखाद्याने आपल्याला थोडं जाताना असा फटका लावला, राग येऊन आपण त्याला लगेच गाडी थांबवून मारू, त्याला राग येतो की नाही? आणि एखादं मेलेला मृत व्यक्ती आहे, मेलेलं मड आहे, त्याला कोणी लाथ जरी मारली तरी ते काय करू शकते नाही का? कारण त्याच्यामध्ये काही नाहीये, आत्मा नाहीये. तसं त्या ठिकाणी शंकराचार्य सांगतात, भार्या बिभ्यति तस्मिन् काये. तर एखादी भार्या, एखादी पत्नी जरी असेल आणि तिचा पती मृत झालेला असेल तरी सुद्धा ती त्याला घाबरते. पत्नी घाबरते आपल्या स्वतःच्या मृत पतीला बघून आणि काय म्हणते, त्याला लवकर न्या, उचला याला, त्याला ठेवू नका. का असं होतं? बघा, मृत शरीर जास्त काळ ठेवत नाही, कारण त्याचा वास यायला सुरू होतो थोड्या वेळानंतर. 4-5 जास्तीत जास्त 4-5 तास ठेवलं जातं. तर एकदा काय झालं, एक साधू होते आणि एक गावाकडे राहणारे पती पत्नी होते. आणि जेव्हा ते दिवसभर काम करून आल्यानंतर ते जे आहेत साधू, तो पती जो आहे, नवीनच लग्न झालेलं होतं आणि तो पती काय करायचा की संध्याकाळी आल्यानंतर शेजारीच मंदिर, जसं आता इथं आहे, आपण सगळेजण आलात आज कार्यक्रमासाठी, तसं तो दररोज सायंकाळी काय करायचा, महाराजांच्या जवळ जाऊन बसायचा. आणि मग दररोजच चालल्यानंतर ती पत्नी म्हणते, काय हो, रोजच कशाला जात असता तुम्ही तिकडे? तो म्हणतो, काय झालं, बरं वाटतं, त्याला चांगलं सांगतात महाराज, 4 गोष्टी गीता भागवतावरती बोलतात, भगवंताचं 4 शब्द सांगतात, ऐकायला बरं वाटतं म्हणून जात असतो. तर म्हणे, जायचं नाही उद्यापासून अजिबात. तो म्हणतो, का? जाणार नाही, जायचं नाही, मी सांगते ना जायचं नाही. तुम्ही तिकडे गेला तर मी थांबणार नाही म्हणे घरात. ठीक आहे म्हणे, जाणार नाही. मग
उद्याचा एक दिवस जाऊ दे म्हणे. तर एक दिवस जातात आणि शेवटी त्या साधूंना सांगतात की असं असं महाराज, आता मी तुमच्याकडे येऊ शकणार नाही म्हणे, माझ्या पत्नीने मला परवानगी दिलेली नाही. तर महाराज म्हणतात, असं तुझ्या पत्नीचं एवढं प्रेम आहे का तुझ्यावर? तर या भौतिक जंजाळामध्ये आपण अडकलेलो असतो, पण या जगातलं कुणाचंच प्रेम खरं नसतंय बऱ्यापैकी. तर तो म्हणतो हा आहे. तर म्हणे आपण परीक्षा घेऊ. तर ते काय म्हणतात की एक दिवस त्यांनी प्लॅन सांगितला पूर्ण, आणि त्या प्लॅननुसार असं 2-4 दिवस गेल्याच्या नंतर एक दिवस काय होते, ती पत्नी खूप उशीर झाला, आज काही तिचे पती उठलेच नाही अंथरुणातून, आणि अंथरुणातून उठले नाहीत म्हणून ती उठवायला जाते, अहो उठा उठा करून जाते. तर ते असं केल्यानंतर पलीकडे पडतात, आणि मग त्यावेळेस तिला कळतं की आज काही आहे हे, आणि शरीर सोडलं असं वाटतं त्यांना तिला. मी रडायला चालू करते, हो असं काय झालं, हे झालं ते झालं, सगळं गाव गोळा करते, सगळे गावातले लोक आलेले आहेत, आरडाओरडा सुरू आहे, आणि तो पती त्याला झोपवलेला आहे मध्ये, आणि सगळे रडत आहेत, घरचेही रडत आहेत, 2 मुलं होती त्याला, आई वडील होते, पत्नी होती, सगळेजण रडायला लागले. आणि रडत असताना मग आता सगळं गाव गोळा झालं, आले नाहीत कोण, फक्त साधू महाराजच आले नाहीत. त्यांनाही बोलवा म्हणे. बोलवलं जातं त्यांना, आणि मग महाराज म्हणतात, येऊन बसतात. आता साधूंना सगळं आत्मसाक्षात्कारी साधूंना आत्म्याचं ज्ञान असल्यामुळे ते काही रडत नाहीत जास्त, येऊन बसतात सगळ्यांच्या देखत, आणि आल्यानंतर म्हणतात की हा माझा शिष्य होता म्हणे, खूप चांगला शिष्य, दररोज यायचा माझ्याकडे, आणि आता बरेच दिवस झाला आलाही नाही तो मला भेटायला, कारण मला माहित नाही. पण जर तुम्हाला वाटत असेल की हा जिवंत झाला पाहिजे, कोणाकोणाला असं वाटतंय, तर त्याची पत्नी म्हणते, अहो महाराज, मला पहिल्यांदा वाटतं की तो जिवंत व्हायला पाहिजे. तर महाराज म्हणतात की तो जिवंत होणार, पण काय करायला पाहिजे, काय करावं लागेल? मी म्हणे एक औषध आणलेलं आहे, ते औषध तुम्ही एक गाईचं दूध आणा, त्या दुधामध्ये मी ते मिक्स करणार, आणि जो कोणी ते औषध घेईल तर त्याचा मृत्यू होईल, आणि मेलेला तो जो व्यक्ती आहे तो माझा शिष्य जिवंत होईल. असं म्हटल्यानंतर सगळे शांत बसले. कोण घेणार ते औषध? ना आई वडील घ्यायला तयार होते, ना पत्नी घ्यायला तयार होती. ती पत्नी तर रडत होती, तिचं रडायचंही थांबलं, ती अशी एकदम स्तब्ध झाली. आता काय, एवढं मोठं संकट महाराजांनी सगळ्या गावाच्या समोरच उभा केलं, काय करायचं आता त्या पत्नीनं? आणि महाराज बरोबर तिच्याकडेच, तिलाच इंडिकेशन करून म्हणा, तू घेतेस, तुला वाटतंय ना तुझा नवरा जिवंत व्हायला पाहिजे? ती दचकली. आता होय म्हणायचं तरी प्रॉब्लेम, आणि नाही म्हणलं तरी प्रॉब्लेम, काय करायचं? तर महाराज म्हणले, घेणार की नाही? परत एकदा ती विचार करायला लागते, काय करावं काय करावं, काहीच नाही बोलत, कुणीच नाही तयार म्हणले या गावातलं, असं एकही व्यक्ती नाही. ठीक आहे म्हणे, तो माझा शिष्य होता ना, मी घेतो, आणा दूध. गरम गरम दूध आणलं जातं गाईचं. महाराजांनी औषध आणलेलं ते महाराज त्याच्यात टाकतात, स्वतःच टाकतात, आणि थोडीशी साखर पण लागेल म्हणे त्याच्यामध्ये, साखर आणली जाते. तर टाकतात, घेतात दूध, आणि दूध घेऊन त्या शिष्यावरून हात फिरवतात. उठ म्हणे, तुला काय झालं? हे शिष्या. तो शिष्य लगेच उठून बसतो, ताडकन उठून बसतो. बघा बघ म्हणे, समजलं का तुला कुणाचं किती प्रेम आहे तुझ्यावरती? तर तो म्हणतो, हा महाराज समजलं. काही नाही म्हणे, हा सगळा संसार कसा आहे, फालकट किंवा माया आहे ही सगळी, कुणाचंच कोणावरती प्रेम नाही. हे म्हणत होती माझीच पत्नी म्हणायची की मला तुमच्यापासून दूर केलं, सत्संगापासून दूर केलं तिनं मला, पण ती स्वतःच तयार नाही झाली औषध घ्यायला. आणि सगळेजणांना वाटतं आता महाराज आता जातात का न मग जाते. पण महाराजांनी काय केलं होतं, महाराजांनी आणलं होतं दूध मसाला, गाईचं दूध मागवलं, त्याच्यामध्ये साखर टाकून तो मसाला घेतला आणि ते पिऊन घेतलं महाराजांनी, महाप्रसाद दूध. तर त्यांनी थोडस हे केलं होतं त्या शिष्याला समजावण्यासाठी. तर या जगातले सगळे जे नाते संबंध आहेत आपले तात्पुरते आहेत, पण हा जो शाश्वत संबंध आहे भगवंतांशी असणारा, हा अस्थायी नाहीये, हा स्थायी संबंध आहे. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. आपण सगळेजण भगवंताचे अंश आहोत. ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातन मनःष्ठानी इंद्रियानी प्रकृतिस्थानी कर्षती. तर पहिलं गोष्ट आपण हे केले की या 2 प्रकारच्या ज्या ड्युटीज आहेत, कंडिशनल अँड कॉन्स्टिट्युशनल ड्युटीज, त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल ड्युटी फार महत्वाची आहे, आणि ती आपण करण्यासाठी स्वतःची रिअल आयडेंटिटी, मी शरीर नसून आत्मा आहोत, हे समजून घेतलं पाहिजे पहिल्यांदा. आणि त्याच्यानंतर हे समजण्यासाठी काय करावं लागेल, स्पिरिच्युअल एबीसीडी, ए फॉर असोसिएशन, त्याच्यासाठी संघ केला पाहिजे.
सत्संग केला पाहिजे, जसं दर शनिवारी आपण सर्वजण येत आहात या ठिकाणी. आणि बी फॉर बुक्स, श्रील प्रभुपादांचे ग्रंथ वाचायला पाहिजे. हे ग्रंथ फार महत्वाचे आहेत, कारण ज्ञानच काय करणार आहे आपल्याला, ज्ञानाग्नी दग्ध कर्माणी भस्मसात कुरुते तथा. हे ज्ञान काय करेल, जो पडदा पडलेला आहे आपल्या, आता जे आपण म्हणलं की स्वतःची आयडेंटिटी, मी कोण आहे याच्यावरती पडदा, मायेचा पडदा आहे. सध्या आपल्याला वाटतं की मी हे शरीर आहे, मग आपल्याला वाटतं की हे माझे आई वडील आहेत, हा माझा भाऊ आहे, हे माझी बहीण आहे, ही माझी पत्नी आहे, ही माझी मुलं आहेत. हे सगळं जे वाटतंय ते, त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला हे ज्ञान घ्यावं लागेल आणि पुन्हा भगवंतांशी काय करावं लागेल, आपला संबंध जोडावा लागेल. आणि मग भगवंताशी संपर्क जोडण्यासाठी भगवंतांबद्दल ऐकावं लागेल, वाचावं लागेल. बी फॉर बुक्स, सी फॉर चॅन्टिंग, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. डी फॉर डाएट, कृष्ण प्रसाद ग्रहण करावा लागेल. आणि हे सगळं केल्यानंतर काय होईल, नित्यसिद्ध कृष्ण प्रेम साध्य करू नये, श्रवणादी शुद्ध चित्ते कर उदय. हे ऐकल्यानंतर, हे सगळं फॉलो केल्यानंतर आपल्या मनातलं कृष्ण प्रेम हळूहळू हळूहळू जागृत होईल. आणि मग जसजसं आपण ऐकत जाऊ, जसं कधी कधी काही जण प्रश्न विचारतात की स्थिरता कशी आणायला पाहिजे, तर याच्यासाठी उत्तम उदाहरण आहे की आपण पांडवांचं उत्तम उदाहरण आहे याच्यासाठी. पांडवांच्या सोबतच होते भगवंत, आपल्याही सोबत आहेत, हरिनामाच्या रूपाने आहेत, शास्त्राच्या रूपाने आहेत, संतांच्या रूपाने आहेत भगवंत आपल्याही सोबत. पण आम्हाला तेवढा विश्वास अजूनही नाही, त्यामुळं चल विचलता, अस्थिरता आमच्या मनामध्ये येण्याची शक्यता आहे. पण पांडवांच्या सोबत भगवंत होते तरी सुद्धा पांडवांना त्रास होताच की. मग त्यांनी काही भक्ती सोडली का, त्यांनी काही भगवंतांपासून दूर गेले का, नाही. उलट जेवढं कष्ट जास्त तेवढं कोणती महाराणी काय म्हणते, भगवंत आम्हाला कष्ट द्या जेणेकरून त्या दुःखामध्ये आम्ही तुमचं स्मरण करू शकतो जास्तीत जास्त. तर पांडवांचं उदाहरण आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे, जेव्हा पांडवांना वनवासामध्ये पाठवलं, त्याच्या अगोदर ही दुर्योधनाने काय केलं होतं, लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला होता त्या पांडवांना. आणि भगवंत नेहमी कशा प्रकारे भक्ताच्या सोबत असतात, हा एक विश्वास, जेव्हा दृढ विश्वास मनामध्ये जेव्हा असेल त्यावेळेस आपण कायमस्वरूपी भक्तीमध्ये स्थिर राहू शकतो. ही एक महत्वाची गोष्ट आहे की भगवंतावरती 100% विश्वास असायला पाहिजे. आणि ते विश्वास असण्यासाठी मगाशी मी सांगितलेल्या 4 गोष्टी स्पिरिच्युअल एबीसीडी आहे, ए फॉर असोसिएशन वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे विश्वास वाढेल. आणि पांडवांचा तेवढा विश्वास होता भगवंतावरती, श्रीकृष्णावरती. तर जेव्हा लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला तर विदुर त्यांना सांगू इच्छित होते की तुम्हाला मारलं जाणार आहे. श्री श्री राधा श्याम सुंदर भगवान की जय. आणि मग विदुर डायरेक्ट जर सांगू शकत नव्हते, तेव्हा विदुरांनी काय सांगितलं, अशी एक गोष्ट ज्याला धार नसताना सुद्धा, असं एक शस्त्र ज्याला धार नसताना, जसं तलवारीला धार असते की नाही, त्यानंतर चाकूला धार असते, धार असल्यानंतर व्यक्तीला त्याचं समोरच्या व्यक्तीचा खून केला जातो, तसं तुम्हाला त्या धार नसलेल्या शस्त्राने मारलं जाणार आहे, असं एक वाक्य बोलले. आणि दुसरं वाक्य बोलले की अशा जंगलामध्ये जेव्हा ते शस्त्र वापरलं जातं तेव्हा काय होतं, जे प्राणी जंगलात भटकतात, सैरावैरा पळत राहतात, ते मरून जातात. आणि जे प्राणी त्यावेळेस जमिनीच्या खाली जातात ते प्राणी त्याच्यातून वाचतात. आणि हे बोलल्याच्या नंतर हे कोण समजलं 5 पांडवांमध्ये, कोणाला समजलं हे, ते अस्त्र कोणतं आहे, अग्नी. हे कोणाला समजलं, युधिष्ठिर महाराजांना समजलं. तर भगवंत विदुरांना वाटत होतं की पांडवांना सांगावं की असं असं दुर्योधनाचा प्लॅन आहे म्हणून, पण त्यांनी नाही सांगितलं. आणि पांडव त्याच्यातून वाचले. आणि वाचल्यानंतर जेव्हा द्रौपदीचं विवाहाचं हे ठेवलेलं होतं, काय म्हणतात त्याला, स्वयंवर, द्रौपदी स्वयंवरामध्ये जेव्हा 5 पांडव ब्राह्मणाचा वेश परिधान करून आलेले होते, आणि जेव्हा ब्राह्मणांना विचारलं, कोणी क्षत्रियाला ते जी शर्त ठेवलेली होती ती जिंकता नाही आली, आणि ब्राह्मणांना
विचारल्यानंतर अर्जुन समोर येतात आणि बरोबर बाण मारला जातो आणि हे केलं जातं, जिंकतात ते, वर माला टाकली जाते. आणि त्यावेळेस सगळेजण विचार करायला लागतात की नक्की कोण आहेत हे 5 जण, आणि जे बाण मारणारे ते अर्जुनासारखेच दिसत आहेत. आणि मग त्यानंतर दुर्योधन विचार करायला लागतो की पांडवांना जर समजलं की आपण एवढं मोठं त्यांच्या विरोधी कट रचलेला होता, तर त्यांना म्हणजे ते परत त्रास द्यायला लागतील. आणि मग दुर्योधन धृतराष्ट्रांकडे जातात आणि त्याला म्हणतात की तुम्ही पांडवांना असं एक हे देऊन टाका जागा, ज्या ठिकाणी ते तिकडेच राहतील, आपल्याला डिस्टर्ब करायला येणार नाहीत. आणि मग त्यांना काय दिलं जातं, खांडव प्रस्थ, जिथं केवळ काटेकुटे इतके होते की कोणी आतमध्ये जाऊन राहू सुद्धा शकत नव्हतं, जाऊ सुद्धा शकत नव्हतं असे, आणि सगळे असुर राहायचे त्या ठिकाणी. आणि मग त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन ते खांडव प्रस्थ बघायला जातात, सगळं पूर्ण प्रदक्षिणा करतात, बघतात चारी बाजूने फिरून. त्यावेळेस भगवंतांना आणि अर्जुनाला समजतं की ही काही राहण्याची जागा नाही दिलेली आपल्याला, इथं राहू शकत नाही आपण. आणि मग ते काय करतात, ते म्हणतात की आता ह्याला आपण जाळून टाकूया, पूर्ण सगळे झाडं वगैरे होती सगळं जाळून टाकूया. आणि मग जाळल्यानंतर अनेक असुरांना मारतात. त्यामध्ये एक असुर शरण येतो. अर्जुन जेव्हा असं बाण मारणारच होता त्याला, त्याचं नाव होतं मय दानव. आणि तो शरण आल्यानंतर अर्जुनाला शरण येतो, म्हणतो मारू नका, मारू नका, मला मारू नका, मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे. तो म्हणतो काय पाहिजे तुम्हाला, असं म्हणतो. अर्जुन म्हणतो मला काही नको आहे, भगवान श्रीकृष्णांना काय हवंय त्यांना विचार, त्यांच्यासाठी काहीतरी कर. भक्त भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी कार्य करत असतात. आणि तो असुर परत अर्जुनाचे चरण सोडून भगवंतांकडे जातो चरणाशी. भगवंत म्हणतात मला काय नको, माझ्या भक्तांसाठी कर काहीतरी. मग परत तो असुर मैदानावर अर्जुनाकडे जातो. अर्जुन म्हणतो श्रीकृष्ण प्रसन्न झाले की बस. मग परत भगवंतांकडे गेला, परत भगवंत सांगतात की असा एक पूर्ण बिल्डिंग किंवा महल तयार कर, ज्याच्यामध्ये हे पांडव सगळेजण राहतील आणि विशेष असेल, आकर्षक असेल आणि प्रसिद्ध, सगळ्यात एक नाविन्यपूर्ण असा महल तयार कर. आणि त्यावेळेस तो असुर तो महल तयार करतो, त्याचं नाव होतं इंद्रप्रस्थ. तर ही भगवंतांची कृपा आहे भक्तांवरती. का तर ते स्थायी भावामध्ये राहिले, कायमस्वरूपी. का स्थायी भावामध्ये राहिले, कारण त्यांचा दृढ विश्वास होता पांडवांचा भगवंतावरती. काहीही झालं तरी मारे कृष्ण राखे की राखे कृष्ण मारे की, कृष्ण आमच्या सोबत असतील तर आम्हाला कुठल्याच प्रकारची भीती असणार नाही. तर ही जेव्हा आपल्याही मनामध्ये अशा प्रकारचा दृढ विश्वास असेल, तर तेव्हा आपण या अस्थायी जगामध्ये सुद्धा स्थायी प्रकारची भक्ती करू शकतो. आणि भागवतामध्ये 10व्या स्कंदामध्ये 14व्या अध्यायामध्ये 58वा श्लोक आहे, त्यामध्ये भगवंत म्हणतात क्षमाश्रिताये पदपल्लवप्लवं महत्पदं पुण्ययशो मुरारे भवाम्बुधीर्वस्य पदं परं पदं 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 यत् विपदां न तेषां. या भौतिक जगाचं वर्णन म्हणू शकतो, किंवा हे जग कसं आहे. पदम पदम यत् विपदां न तेषां. पावला पावलाला या ठिकाणी काय आहे, अस्थिरता आहे, संकट आहेत. पण जर आम्ही काय केलं, महत्पदम पुण्य यशो मुरारे, त्या मुरारींच्या चरणांचा आश्रय आम्ही ग्रहण केला तर काय होईल, केवढं होईल ते आम्हाला. भवाम्बुधीर वत्स परमपदम. जसं पावसाळ्यामध्ये गाईचं वासरू असतं की नाही, ते चालल्यानंतर त्याच्या पायाचे ठसे उमटतात आणि त्यामध्ये किती पाणी असतं, किती पाणी बसतं, थोडंसं पाणी दिसतं. तर तसं हा संसाराचा भवसागर, भवांबुधी, अंबुधी म्हणजे सागर, भव अंबुधी, ह्या भौतिक संसाराचा हा सागर केवढा होईल आमच्यासाठी, त्या वासराच्या खुराच्या पाया, आणि त्याच्यामध्ये केवढं पाणी असणार आहे. आणि ते पार करून जाणं किती सोपं आहे, सहज शक्य आहे की नाही. तर अगदी त्याप्रमाणे म्हणून आम्ही काय करावं, भगवंताच्या चरणांचा आश्रय घेतला पाहिजे. तर ते खांडव प्रस्थाचं झाल्याच्या नंतर जेव्हा युद्ध होत होतं, महाभारताचं युद्ध होत होतं, आणि अर्जुन तर भगवंत, आणि युद्ध चालूच आहे आणि दररोज युद्ध व्हायचं. दुर्योधनाची भीती वाढत होती. आणि एक दिवस दुर्योधन पितामह भीष्मांकडे जातात आणि म्हणतात, पितामह तुमच्या मनामध्ये सॉफ्ट कॉर्नर आहे म्हणे पांडवांविषयी, त्यामुळे तुम्ही त्यांना अजूनही मारलेलं नाही.
त्यावेळेस पितामह भीष्म म्हणतात, अरे काय बोलतोयस, मला असं काही नाही वाटत. मी तर एकदम, माझी प्रतिज्ञा आहे, भीष्म प्रतिज्ञा आहे म्हणे, की या कौरवांचं जे राज्य आहे त्याचं रक्षण करेन, त्यासाठी मी आयुष्यभर ब्रह्मचारी राहिलो. त्या राजगादीचं रक्षण करण्यासाठी मी विवाह सुद्धा नाही केला, आणि तू आज माझ्या क्षमतेवरती किंवा त्या माझ्या निर्णयावरती आरोप लावत किंवा दोषारोपण करत आहेस. नाही म्हणे, असंच आहे, हेच खरं आहे की तुम्हाला पांडवाविषयी प्रेम वाटते म्हणूनच तुम्ही अजूनही त्यांना मारत नाही आहात. त्यावेळेस ते म्हणतात, ते 5 बाण काढतात आणि ते 5 बाणावरती विशेष मंत्रोच्चारण करून ते म्हणतात, उद्या हे 5 पांडव या जगात राहणार नाहीत. इकडं ह्यांचं प्लॅनिंग चाललेलं आहे आणि इकडं अर्जुन झोपत होता. भगवंत अर्जुनाच्या त्या काय म्हणतात त्याला, टेंटमध्ये जातात आणि टेंटमध्ये काय म्हणतात, भगवंत अर्जुना, ए अर्जुना, झोपायची वेळ नाही, उठ. अर्जुन म्हणतो, काय झालं, काय झालं. घड्याळाकडे बघा, वेळ झाली झोपायची, आता काय युद्ध करणार आहे का एवढ्या रात्री. भगवंत म्हणतात, नाही, जा म्हणे दुर्योधनाकडे जा आणि त्याला 5 बाण मागून आण. अजून 5 बाण, कुठले 5 बाण, सांगतोय तेवढं कर म्हणले, जास्त प्रश्न विचारू नको, जा आणि ते 5 बाण मागून आण. कारण भगवंताला माहिती होतं की आता पितामह भीष्मांनी काय केले, हे केले, 5 बाण काढलेले आहेत आणि उद्या, आणि भीष्म प्रतिज्ञा म्हणजे किती, पितामह भीष्मांची प्रतिज्ञा होती ती, तर भगवंताला माहिती आहे. आणि तिकडे ते बाण काढलेले दुर्योधनाला देतात, ते हे घे म्हणे तुझ्या हातात, उद्या जेव्हा मला गरज लागेल त्यावेळेस मी तुला मागून घेईन. इकडे दुर्योधन त्याच्या कक्षामध्ये आलेला आहे आणि ते बाण आपल्या उशाखाली घेऊन स्वप्न बघतोय, उद्या 1 पांडव मरत आहे, दुसरा मरत आहे, तिसरा मरत आहे. तोपर्यंत दरवाजावरती हे होतं आणि अर्जुन आत येतो आणि ते बाण मागून घेतो. जेव्हा दुर्योधन यक्षांनी त्याला किडनॅप केलेलं होतं, त्यावेळेस दुर्योधन अर्जुन आणि भीमाने त्याला सोडवलेलं होतं युधिष्ठिर महाराजांच्या सांगण्यावरून. तर त्यावेळेस दुर्योधन विचारलेलं असतं की तुम्ही जे माझ्यावरती कृपा केली, माझे प्राण संकटात होते, वाचवले, त्याच्या बदल्यात मी तुम्हाला काय देऊ. तर अर्जुन म्हणतो की वेळ आल्यानंतर मागून घेईन, आणि आज ते 5 बाण अर्जुन मागून घेतो, हे भगवंतांच्या सांगण्यावरून. तर ही भगवंताची विशेष कृपा की ज्या ज्या वेळेस आपल्याला संकटाचा काळ असतो तर त्यावेळेस भगवंत आपल्याला या प्रकारे, अशा प्रकारे, पांडवांच्या सोबत तर भगवंत साक्षातच होते, तर आपल्याही सोबत भगवंत आहेत या भगवद्गीतेच्या रूपानं, त्यानंतर सत्संगाच्या रूपानं, श्रील प्रभुपादांच्या पुस्तकांच्या रूपानं असतील, साधूंच्या रूपानं, या विग्रहाच्या रूपानं, कितीतरी प्रकारे भगवंत आपल्या सोबत आहेत. आणि याच्यावरती आपण जेवढं जास्त भगवंताविषयी ऐकू, जेवढं जास्त भगवंतांविषयी, भगवंताचं स्मरण आपल्याला होईल, जेवढा जास्त नामजप होईल, जेवढा जास्त भक्तांचा संग करू, तेवढं आपलं अस्थिरता काय होणार आहे, आपल्या जीवनातली नष्ट होईल. आणि जास्तीत जास्त आपण भगवंताच्या संपर्कात, जसं संपर्कात जाऊ अधिक तसं आपल्याला या सगळ्या गोष्टी अनुभवालाही येतील. आता तुम्ही बऱ्याच दिवसापासून जप करत असाल, नामस्मरण करत असाल किंवा भक्ती करत असाल, तर तुम्हालाही स्वतःचे अनुभव काहीतरी आलेच असतील. नाहीतर कोणी इथं दरवेळेस येऊन शनिवारचं दर बसायला कुणाला आवडेल की नाही, बरोबर आहे की नाही. काय एखाद्या वेळेस आता प्रभूजी एवढ्या वर्षापासून भक्तीमध्ये आहेत, तर त्यांचेही काही अनुभव आहेत म्हणूनच ते भगवत भक्ती सोडू शकत नाहीत, बरोबर आहे की नाही. अनुभव तर आहेत, त्या अनुभवानुसार. आणि दुसरी गोष्ट आहे की हे जे प्रेम आहे भगवंतांचा आणि आपला जो संबंध आहे तो दृढ होत जाईल, जसं जसं दृढ संबंध होत जाईल. जसं बघा एखादी रिलेशनशिप असते, तर पूर्वी असं असायचं, नवीन एखादा पती पत्नी एकत्र आले की त्यांचं रिलेशनशिप व्हायला 1, 2, 4, 5 वर्ष निघून जायचे आणि मग ते परत हळूहळू वाढत जायचं. आणि आजकाल काय व्हायला लागलंय, ते आधीच रिलेशनशिप मध्ये असतात आणि मग विवाहाच्या नंतर ते राहू शकत नाहीत एकत्र, मग डिवोर्स होतो आणि बऱ्याच गोष्टी होतात. का असं होतंय, कारण आधी सगळं ओळख झालेली आहे, सगळ्या गोष्टी माहिती झालेल्या आहेत त्याच्यामध्ये. तर भगवंताचंही तसंच आहे, आपल्याला माहिती होतं पण आम्ही काय झालं, आम्ही विसरलोय त्या भगवंतांना. आणि आता पुन्हा जेव्हा संपर्कामध्ये येतोय तर त्यावेळेस हळूहळू एक एक गोष्ट भगवंताविषयी आपल्याला नवीन माहिती होत जाते. आणि ती गोष्ट, प्रत्येक गोष्ट जशी माहिती होईल तर त्याचा हळूहळू आपल्याला काय होतं की संबंध दृढ होण्यासाठी मदत होते. आणि त्या संबंधामध्ये जो रस आहे, तर या भौतिक जगातला रस कसा आहे, जसं बघा आपण
ऊस खातो, ऊस खातो 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 आणि एक वेळ काय करावं लागतं, ते जे खाल्लेला ऊस तोंडातला त्याच्यात रस येतो का, नाही, ते टाकून द्यावं लागतं आपल्याला. आणि जर तुम्ही, तर कमीत कमी त्या ऊसामध्ये रस आहे, जेवढा आहे तेवढा तरी आपण प्राप्त करू शकतो. पण जर तुम्ही बांबू माहिती आहे ना, बांबू सर्वांना, तर तो बांबू जर तुम्ही खाल्ला तर त्याच्यातून रस निघेल का, नाही. पण कधी कधी सध्या आमची परिस्थिती कशी आहे, जसं आम्ही त्या बांबू मधून रस काढण्याचा प्रयत्न करायला लागलोय, पण तो कधी येणार, कधीच येणार नाही, मिळणारच नाही आम्हाला. नाही. दुसरं एक उदाहरण श्री प्रभुपाद सांगतात की एक उंट आहे, तो उंट राहतो कुठे, उंट वाळवंटात, आणि वाळवंटात कुठली वनस्पती जास्त असते, निवडुंग. तर ते निवडुंग, त्या निवडुंगाला लाल लाल असं हे येत असतं फळ, तर ते उंट तो फळ खातो, आणि खाल्ल्यामुळं काय होतं, त्याला काटे पण असतात त्या फळाला, ते काटे त्या उंटाच्या जिभेला टोचत असतात, आणि त्याचंच रक्त बाहेर येत असतं, आणि तेच रक्त परत तो उंट गिळत असतो, आणि त्या उंटाला काय वाटतं, वा, फळ किती सुंदर आहे. तसं या भौतिक जगामध्ये आम्ही काय करतोय, इंद्रिय तृप्तीमध्ये मग्न झालो, तर आम्हालाही काय वाटतंय, वा किती सुंदर आहे. पती पत्नीचं रिलेशनशिप ब्रह्मचारी क्लासमध्ये खूप सुंदर सांगतात काही जण, की कधी कधी बघा असं वाटतं की पत्नी सुंदर आहे वगैरे वगैरे. तर मग अशी पण सांगितलं मी तुम्हाला की या जगात कुठलंही रिलेशनशिप असं नाहीये, त्या पत्नीला सुद्धा त्या पतीकडून काहीतरी गोष्ट प्राप्त होते म्हणून ती त्याच्यासोबत राहत असते किंवा सुखी राहू शकते त्याच्यासोबत. पण जर ते दोघं कृष्ण भावना भावित असतील तर मात्र ते त्याच्यामध्ये असा काही म्हणजे विषय येत नाही. पण कृष्ण भावना भावित नसतील तर मात्र या सगळ्या गोष्टी स्वार्थाच्या गोष्टी आहेत. तर त्यामुळं हे जग अस्थिर आहे, सगळ्याच गोष्टी अस्थिर आहेत, आणि त्यामुळे आपण काय केलं पाहिजे की स्थायी संबंध, स्थिर जे भगवंत आहेत, जसं अर्जुनही म्हणाला स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. आता मी स्थिर झालोय आणि आपणही स्थिर झालं पाहिजे. आपली जी स्वरूप स्थिती आहे, स्वरूप स्थिती काय आहे, जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास. आम्ही भगवंताचे दास आहोत, आणि आम्ही भगवंताचे दास, मग त्या दासाने काय केलं पाहिजे, सतत सेवा केली पाहिजे, आणि जेवढी सेवा जास्त करू तेवढं आपल्याला आनंद जास्त होणार. आणि या सगळ्यात महत्वाची सेवा कोणती आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर सुरुवातीला जे उदाहरण सांगितलं होतं की छोटासा संपर्क आमचा आलेला या भौतिक जगाशी, अनेक योनीमध्ये अनेकदा संपर्क आलेला आहे, पण आता या मनुष्य जीवनामध्ये कमीत कमी आमचा संपर्क या भगवंतांशी झालेला आहे. तर तो संपर्क पुन्हा आणखी वाढवत वृद्धिंगत करण्यासाठी आम्हाला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. ABCD फॉलो करावी लागेल, आणि स्वतःची रिअल आयडेंटिटी, मी शरीर नसून आत्मा आहे, याच्यावरती जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता करावी लागेल. तुकाराम महाराज म्हणाले, स्थायीच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. एकाग्र चित्त केलं पाहिजे, स्थायीच बैस, स्थिर होऊन एका ठिकाणी. त्यामुळे तुकाराम महाराज कुठे जायचे, वनामध्ये जायचे, जंगलात जायचे. पण आम्ही आता सध्या आपण जंगलात जाऊ शकत नाही, आपल्यासाठी हे मंदिरच जंगलासारखं आहे की एकांत भेटेल आपल्याला. तुकाराम महाराज भंडारा डोंगरावरती जाऊन बसायचे, भंडारा आणि 2-3 डोंगर आहेत देहूमध्ये, तिथं जाऊन बसायचे, आणि मग त्यांना एकांत भेटला की, आणि त्या तुकाराम महाराजांच्या जेव्हा ते भजन करायचे तेव्हा त्यांच्या अंगाखांद्यावरती सगळेजण, परवाच तुकाराम बीज झाली की नाही, अंगाखांद्यावरती चिमण्या येऊन बसायच्या, आसपासचे पशु पक्षी जवळ येऊन बसायचे. आता जर आपण बाहेर पडलो तर आपल्याला कुत्रं सुद्धा येत नाही. येत असेल तुमच्याकडे, तुमच्या घरातलं कुत्रं येत असेल कारण तुम्ही त्याला भाकरी घालत असाल म्हणून, पण बाकीचे कोणी येते का जवळ, नाही येत. का येत नाही, माणसं येतात, थोडंफार काम असेल एखाद्याचं तर, पण काय येत नाही कुत्रा जवळ, कारण अजूनही मनामध्ये काय आहे आपल्या, काम क्रोध लोभ मद मोह मात्सर्य. आम्ही परवा तर त्या तुकाराम महाराजांच्या मांडीवरती येऊन बसायचे ते पशु पक्षी. का, तर त्यांच्या मनात जसं पंडित हा समदर्शिना, मग अशी सांगितलं विद्या विनय संपन्ने, तर ते सगळ्यांना एकाच ह्याच्यामध्ये बघत होते. सर्वत्र है इष्ट देवीर स्फूर्ती, आणि ही एक भक्तीतली अवस्था आहे.
तर सध्या आपण ज्या अवस्थेमध्ये आहोत त्याच्यातून आपण अधिक जास्तीत जास्त वरती येण्यासाठी आपण जास्तीत जास्त श्रवण, जास्तीत जास्त कीर्तन भगवंताच्या नावाचं आणि जास्तीत जास्त नामस्मरण, भक्तांचा संग, भक्तीची 5 महासाधनं सांगितलेली आहेत त्या विशेष करून त्याच्यामध्ये त्या 5 महासाधनावरती आपण भर दिला पाहिजे. नामसंकीर्तन, भागवत श्रवण, साधुसंग, विग्रह आराधना आणि धामवास. तर ह्या 5 गोष्टी. तर यापैकी आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी भगवंत आहेत ते धामच आहे. इचलकरंजी सुद्धा धामच झालेलं आहे. एवढं मोठं मंदिर होत आहे आपल्या सर्वांसाठी. प्रभूजींची विशेष कृपा आपल्या सर्वांवरती झालेली आहे. श्रील प्रभुपादांची कृपा, परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांची, आपल्या गुरु महाराजांची कृपा आपल्यावरती आहे. तर धामवास तर झाला. आता इथं मंदिर एवढं मोठं झालं म्हटल्यावर हे धाम झालंच की नाही. राधा श्याम सुंदर आले, त्यानंतर साधू संघ, दर शनिवारी हा प्रोग्राम होत आहे. भागवत श्रवण जे आता आपण ऐकलं आपल्याला श्रवण होत आहे. त्यानंतर नामसंकीर्तन जे सुरुवातीला आपण केलं आणि काय राहिलं, नामसंकीर्तन, भागवत श्रवण, साधुसंग, विग्रह आराधना. तर आराधना आत्ता जे आरती वगैरे होते ती पुजारी करत असतात, पण आपण जेव्हा बघतो तर आपल्या वतीनं ते पुजारी आरती करतायत, तर ती पण विग्रह आराधना आहे. किंवा तुम्ही तुमच्या घरी भोग अर्पण करत असाल, जे काही करत असाल, त्या सगळ्या गोष्टीतून आपण आपला जो स्थायी संबंध भगवंताशी आहे तो संबंध जोड आणि ती कॉन्स्टिट्युशनल ड्युटी आपण करत राहिलं पाहिजे न विसरता, आणि ती वाढवत नेलं पाहिजे. जर तुम्ही 2 माळा 4 माळा करत असाल तर त्या कमीत कमी 16 माळा केल्या पाहिजेत. असं मगाशी सांगितलं. अर्जुन काय म्हणतो की स्थितोस्मी गत संदेह, की मी माझा संदेह आता दूर झालेला आहे. का? कारण आता तुम्ही मला गुरु रूपामध्ये भेटलात. तर असं आपल्याला कोणीतरी मेंटर, गुरुची आवश्यकता आहे, ज्यांच्याकडून आपण मार्गदर्शन घेऊन या सगळ्या गोष्टी म्हणजे अस्थिरतेमधून आपण कायमस्वरूपी स्थिर होऊ शकतो. मार्गदर्शकही स्थिर असला पाहिजे. तर ते पण चेक करून घ्यावं आपण की ज्याच्याकडून मार्गदर्शन घेतोय ते तरी ऑलरेडी स्थिर आहेत की नाही, त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या. आणि इथं असणारे भक्त ऑलरेडी स्थिर आहेत, कृष्ण भावनेमध्ये स्थिर झालेले आहेत, तर त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन घेतलं तर आपणही स्थिर होऊ आणि या अस्थायी जीवनामध्ये आपण स्थायी भक्ती कायमस्वरूपी करू शकतो. कारण हे कधी बंद नाही होणार. सत्संग काही बंद होणार आहे का? कधी असते का सुट्टी? शनिवारच्या सत्संगला सुट्टी असं सांगितलंय का कधी तुम्हाला? नाही, रेग्युलर प्रोग्राम होतोय. श्रील प्रभुपाद से देर इज नो हॉलिडे इन स्पिरिच्युअलिटी. कधीही मॉर्निंग प्रोग्रामला कधी कुठल्याच गोष्टीला सुट्टी नसते अध्यात्मामध्ये. त्यामुळे हे कंटिन्यू होतच राहणार आहे. त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी स्पिरिच्युअल एबीसीडी फॉलो केली पाहिजे. स्वतःची रिअल आयडेंटिटी आपण ओळखल्यानंतर आपण स्थायी भक्ती करू शकतो. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. काही टीका टिप्पणी शंका असेल तर विचारू शकता. तुमचा काही प्रश्न असेल तर विचारू शकता. समजलं का? बराच वेळ झाला मी बोलतोय, आता तुम्ही बोला. काय त्याच्यावरून मला समजेल की तुम्हाला काही समजलंय की नाही समजलं. प्रश्न नसेल आपला आपण कोणी आपल्याला ज्ञान दिलं किंवा काही गोष्टी समजून सांगितली आपल्याला आवडली ते बद्दल सांगू शकतात. एखादा मुद्दा तुम्हाला प्रश्न झाला असेल